शेतामध्ये काही धान्य जर का प्राप्त झालं, उत्पन्न जर का झालं, तर नाही सारं, पण त्या धान्यामधून स्वयंपाक झाल्यानंतर पहिली पोळी काढावी आणि देवाच्या मुखाला द्यावी ना. त्याला सांगावं, बघ भगवंता, तुझ्या कृपेनं आज शेतामध्ये धान्य उत्पन्न झालं, त्याच्या माध्यमातून हा स्वयंपाक झालेला आहे, हा नैवेद्य तयार झालेला आहे आणि हा मी तुला देते आहे. तू जर का प्रसन्न झालास तर अशाच पद्धतीनं रोज रोज मी तुला जे काही मला प्राप्त होईल ते सारं तुला देईल. असं एकदा म्हणून पाहिलं तर तो देईल ना महाराज. आपण एक पाऊल चालावं, तो आपल्याकडे येण्यासाठी तयारच आहे. आपला विषय चाललेला होता रडावं, देवासाठी रडावं. पहा, रडण्यामध्ये लाज मानू नये. नाही ना घरामध्ये रडता येत, आहेत संसाराचे दुःख आहेत, त्रास आहेत, आपदा विपदा सारं काही आहे, दुःख कष्ट आहे, नाही घरामध्ये रडता येत ना, हरकत नाही, मंदिरामध्ये येऊन रडावं, त्याच्या समोर येऊन रडावं. नाही मंदिरामध्ये रडता येत, ज्या ठिकाणावरती कथा चाललेली असेल, प्रवचन चाललेलं असेल, कीर्तन चाललेलं असेल, अशा धर्ममंडपामध्ये येऊन रडावं. कारण इथं आपल्या रडण्याचं हसू होत नाही, इथं आपल्या रडण्याचा उदो उदो होत असतो. आणि रडणारे काय फक्त तुम्ही मीच आहोत का? अहो, अनेक भक्त की जे आज संत पदावरती आरूढ झालेले आहेत, असे भक्त सुद्धा रडले, खूप रडले. पण कुणासाठी रडले? देवासाठी रडले. नामदेवराय रडले, भगवंत माझ्या हातचा प्रसाद घेत नाहीत, आईनं जे दूध दिलेलं आहे ते दूध भगवंत प्राशन करत नाही, म्हणून रडले की नाही नामदेवराय? नामदेवराय रडले तर भगवंत सगुण साकार झाले की नाही? एकदा रडून पहावं, एकदा हसून पहावं, पण देवासाठी करून पहावं. त्याच्यासाठी जर का केलं तर तो आपला सारं ऐश्वर्य तुमच्या माझ्यावरती लुटवण्यासाठी तयारच बसलेला आहे. पण आपण एकदा पुढाकार घ्यावा आणि ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल सुद्धा प्रेम उत्पन्न होईल, त्यावेळेला तो तुम्हाला मला या त्रैलोक्याचा स्वामी करेल, जसं अर्जुनजी महाराजांना केलं. म्हणून पहा, लक्षात घ्या, नाही ना काही करता येत, हरकत नाही, त्याच्याबद्दल ऐकावं, त्याच्याबद्दल बोलावं आणि त्याच्यासाठी जगावं. वेगळं काही करावं लागत नाही देवासाठी, फक्त त्याच्यासाठी जगावं लागतं. त्याच्यासाठी सकल कर्म करावे लागतात, त्याच्यासाठी जगावं लागतं. आणि असं जर का तुम्ही मी केलं तर नक्कीच ज्ञानोबाराय तुमच्या माझ्या समोर प्रगट होतील. आणि न जाणो एखादा जर का भाग्यवान भक्त या मंडपामध्ये जर का विराजमान झालेला असेल तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी जर ज्ञानोबाराय या 7 दिवसामध्ये जर का प्रगट झाले तर त्याचा लाभ तुम्हाला मला सुद्धा नक्कीच होईल. म्हणून प्रार्थना करावी, तुम्ही प्रगट व्हा, तुम्ही मला एकदा या नेत्रांनी दिसा, धावा करावा, रुदन करावं आणि त्यांच्याबद्दल ऐकावं. आणि हाच प्रयत्न तुम्ही मी आरंभ करून दिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल ऐकत आहोत. कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी श्रवण केलं. काय श्रवण केलं आपण काल? काल आपण ऐकलं ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई या मृत्यू लोकामध्ये अवतरित झाले. छोटंसं वय आहे, समाजाने बहिष्कृत केलेलं आहे, वाळीत टाकलेलं आहे, समाज स्वीकारायला तयार नाही. याची खंत विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातेला. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी असा मानस अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि त्या प्रसंगामध्ये निवृत्तीनाथांना अनुगृहीत केलं गहिनीनाथांनी.
घरी येऊन पोहोचले. आळंदीच्या धर्मसभेनं निर्णय दिला देहांत प्रायश्चित्त घेण्याचा, आणि देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता प्रयाग क्षेत्रावरती निघून गेले आणि देहांत प्रायश्चित्त या दोघाही जणांनी घेतलं. तत्पश्चात इकडं पर्णकुटीमध्ये आहेत आता ही चारही भावंड, आणि त्यांना आधार दिला सद्गुरू गहिनीनाथांनी. योग्य तो उपदेश केला, दिनचर्या समजावून सांगितली आणि गहिनीनाथ निघून गेले. आता पर्णकुटीमध्ये ही चारही लेकरं राहत आहेत. आणि ज्या वेळेला आई वडील या लेकरांना सोडून गेले होते त्यावेळेला या चारही भावंडांचं वय हे अतिशय लहान होतं. मुक्ताबाई ह्या 7 वर्षाच्या होत्या, सोपानदेव 9 वर्षाचे होते, ज्ञानोबाराय 11 वर्षाचे होते आणि निवृत्तीनाथ केवळ 13 वर्षाचे होते. की ज्या वेळेला आई वडिलांचा विरह या भावंडांना प्राप्त झाला, आणि असा विरह प्राप्त झाला की जो आता चिरकाल टिकणारा होता. कारण माहीत होतं याच्यानंतर पुन्हा कधीच माझ्या आई वडिलांचं रूप आम्हाला या नेत्रांनी दिसणार नाही. पण स्वतःला सावरलं आणि आपली पुन्हा नित्याची दिनचर्या आरंभ करून दिलेली आहे. ब्रह्ममुहूर्तावरती निवृत्तीनाथ उठायचे. स्नान संपन्न झाल्यानंतर संध्याकर्म संपन्न करायचे. तदनंतर ध्यानासाठी विराजमान व्हायचे. ध्यान झाल्यानंतर वडिलांनी जे ग्रंथ शिकवलेले आहेत त्या ग्रंथाचं वाचन करायचे. ज्ञानोबाराय सुद्धा स्नान संध्यादी कर्म पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथांसमोर विराजमान व्हायचे आणि निवृत्तीनाथ जे काही सांगतील ते श्रवण करायचे. मुक्ताबाई छोट्याशा होत्या. सोपानदेवांकडे ही जिम्मेदारी दिली होती की घरातील सारी कामं सोपाना तू कर, आणि काम करता करता छोट्याशा मुक्ताबाईला खेळव. आणि म्हणून मुक्ताबाई आणि सोपानदेव सोबत राहायचे. इकडे ग्रंथपठन झाल्यानंतर शास्त्राध्ययन झाल्यानंतर निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबाराय भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये निघून जायचे. पर्णकुटीमध्ये सोपानदेव आणि मुक्ताबाई असे 2 जणच होते. मुक्ताबाईला विरंगुळा व्हावा, मुक्ताबाईचं मन रमावं म्हणून ज्ञानोबारायांनी आणि निवृत्तीनाथांनी 2 खेळ मुक्ताबाईसाठी तयार केले. निवृत्तीनाथांनी जो खेळ तयार करून ठेवला त्याला निवृत्तीपट असं म्हणतात, आणि ज्ञानोबारायांनी जो खेळ तयार केला त्याला ज्ञानेश्वर पट असं म्हणतात. अलीकडच्या भाषेमध्ये आपण त्याला सापशिडी असं म्हणतो, आणि त्याचीच रचना निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईसाठी केलेली आहे. पण रचना अशी केली की जी पूर्णपणे आध्यात्मिक आहे, की ज्याच्यामध्ये सकल साधनांचं मार्गदर्शन, सकल भक्तीचं मार्गदर्शन, आणि अंतिम जी स्थिती ज्याला मोक्ष असं म्हणतात, ज्याला मुक्तावस्था असं म्हणतात, त्या स्थितीचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. असा हा खेळ तयार करून ठेवला आणि मुक्ताबाई आणि सोपानदेव खेळायचे. भगवंतांच्या कृपेनं जे काही भिक्षांना प्राप्त व्हायचं ते भिक्षांना घरी आल्यानंतर निवृत्तीनाथ स्वतःच्या हाताने स्वयंपाक तयार करायचे, आणि मग मुक्ताबाईला, सोपानदेवांना, ज्ञानोबारायांना आपल्या हाताने खाऊ घालायचे. कारण मुक्ताबाई लहान होत्या, ज्ञानोबाराय लहान होते, सोपानदेव लहान होते, आणि निवृत्ती साऱ्यांचे वडील होते. असं करता करता दिवसापाठीमागून दिवस निघून गेलेले आहेत. भगवंतांच्या साधनेमध्ये, देवपूजेमध्ये, ग्रंथाध्ययनामध्ये साऱ्यांचा काल व्यतीत होतो आहे. एक दिवस निवृत्तीनाथांनी विचार केला की आता आपल्याला आळंदीला जाऊन शुद्धीपत्र आणायचं आहे, कारण वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. ज्ञानोबारायांना आपला हा मानस वर्णन करून सांगितला. ज्ञानोबाराय प्रश्न करतात, म्हटले, दादा, शुद्धीपत्राची गरज खरंच आहे का हो आपल्याला? निवृत्तीनाथांनी सांगितलं, म्हटले, ज्ञाना, शुद्धीपत्राची गरज ना मला आहे, ना तुला आहे, ना सोपानाला आहे, ना मुक्ताला आहे.
मला तर असं वाटतं की आपण शुद्धीपत्र घेऊच नये. का घेऊ नये? कारण या सकल सृष्टीचं जे सार आहे, सकल शास्त्रांचं जे सार आहे, ते सार तर आता आपल्याला कळून गेलेलं आहे. कशामुळे कळालं? कारण अनुगृहीत झालेले होते, सद्गुरूंनी उपदेश केलेला होता. निवृत्तीनाथांनी सांगितलं, म्हटले, ज्ञाना मला असं वाटतं की शुद्धीपत्राची आपल्याला काही आवश्यकता नाही आणि त्यामुळे आपण हा सारा काही प्रपंच सुरू करायला नको. पण ज्ञानोबा राय म्हणतात, म्हटले, दादा मला असं वाटतं आपण शुद्धीपत्र घ्यावं. कारण आपण समाजामध्ये राहतो आहे आणि समाजामध्ये राहत असताना समाजाचे सुद्धा काही नियम असतात आणि ते नियम जर का तुम्ही मी डावलून दिले तर न जाणो पुढे चालून आपल्यासारखं वर्तन करण्यासाठी जर का समाज तयार झाला तर हे योग्य नाही. जे काही नियम आहेत, जे काही आचार धर्म आहेत, त्याचं पालन करणं हे सर्वांना कर्मप्राप्त आहे. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरी लावावे, अलौकिक न होवावे लोकांप्रती. हे ज्ञानोबारायांचं वचन की मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपण जिथे राहत आहोत त्या आचार धर्माचं पालन करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात की शुद्धीपत्र तर आपण घेतलंच पाहिजे. पण सोपानदेव म्हणायला लागले, म्हटले, दादा मला असं वाटतं की या शुद्धीपत्रावरून तुमचं माझं शुद्धत्व ठरल असं मला वाटत नाही. कागदाचा हा एक तुकडा तुमचं माझं पावित्र्य कसं सिद्ध करू शकेल? एखादा व्यक्ती जन्माने उत्तम होत नसतो, तर तो उत्तम होतो त्याच्या आचरणाने, त्याच्या कार्याने. आणि या प्रसंगामध्ये सोपानदेवांनी वसिष्ठजी महाराज, विश्वामित्रजी महाराज, वेदव्यासजी महाराजांच्या जन्माच्या कहाण्या या ठिकाणावरती वर्णन करून सांगितलं की विश्वामित्रजी महाराजांसारख्या महान भगवत भक्तांचा जे राजर्षी आहेत, जे महर्षी आहेत, त्यांचा सुद्धा जन्म हा अशाच पद्धतीनं झालेला होता. वेदव्यासजी महाराजांचा जन्म सुद्धा अशाच पद्धतीनं झालेला होता. पण तरी सुद्धा समाजाने यांना स्वीकारलं की नाही? आज वेदव्यासजी महाराज तुमच्या माझ्यासाठी आद्य गुरु आहेत की ज्यांनी सकल ग्रंथांची रचना केली. म्हणून मला असं वाटतं की शुद्धीपत्राची आवश्यकता आपल्याला नाही. आपण कार्यच असं काही करू की आपल्या कार्यावरती आपलं पावित्र्य साऱ्या जगाला लक्षात येईल. मुक्ताबाईनं सुद्धा हाच विचार सांगितला. पण ज्ञानोबा राय म्हणतात, म्हटले, मला शुद्धीपत्र घ्यायचं आहे आणि हा माझा हट्ट आहे. म्हटले, काही हरकत नाही. ज्ञानोबारायांची इच्छा आणि जणू काही इथून पुढेच ज्ञानोबारायांच्या निवृत्तीनाथांच्या अवतार कार्याला आरंभ होणार होता आणि त्या अवतार कार्याची मुहूर्तमेढ म्हणजे हे शुद्धीपत्र होतं. साऱ्यांचा निश्चय झाला, आपण आळंदीमध्ये जाऊ आणि शुद्धीपत्र घेऊन येऊ. चारही भावंड आळंदीमध्ये जाऊन पोहोचली, धर्मसभेमध्ये उपस्थित झालेली आहेत आणि सांगितलं, म्हटले, पहा, जे प्रायश्चित्त तुम्ही माझ्या आईवडिलांना सांगितलेलं होतं ते प्रायश्चित्त त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यानुसार आता तुम्हाला आम्हा चारही भावंडांना पुन्हा समाजामध्ये घेऊन आमच्यावरती टाकलेला बहिष्कार नष्ट करून आम्हाला तुम्ही स्वीकारावं, शुद्धीपत्र द्यावं. पण आळंदीतले ब्राह्मण नकार द्यायला लागले, पंडित नकार द्यायला लागले. म्हटले, तुम्ही एक काम करा, तुम्ही पैठण क्षेत्रामध्ये जा आणि त्या ठिकाणावरती असलेल्या धर्म मार्तंडांकडून शुद्धीपत्र घेऊन या, तरच आम्ही तुम्हाला स्वीकारू. म्हटले, काही हरकत नाही, जसं आपण सांगतात. आळंदीतल्या ब्राह्मणांनी एक पत्र लिहून दिलं. ते पत्र निवृत्तीनाथांसमोर ठेवलं. म्हटले, हे पत्र घे आणि पैठणमध्ये जा, धर्म मार्तंडांना हे पत्र दाखव आणि त्यांनी जर का शुद्धीपत्र दिलं तर ते शुद्धीपत्र घेऊन परत आमच्याकडे ये, आम्ही तुम्हाला स्वीकारू. निवृत्तीनाथांनी ते खाली ठेवलेलं पत्र उचललं, कारण कुणीही या चारही भावंडांना स्पर्श करत नव्हते.
जसाच यांचा जन्म झाला त्या वेळेपासून यांना नाव प्राप्त झालं संन्याशाची मुलं म्हणून. यांची नावं कुणी घेतलीच नाही. यांना आवाज जरी द्यायचा वेळ आली तरी सुद्धा संन्याशाची मुलं हेच यांचं नाव पडून गेलेलं होतं. स्पर्श करणं तर दूरच राहिलं, कुणी बोलण्यासाठी तयार नाही, कुणी भिक्षांना देण्यासाठी सुद्धा तयार नाही. आळंदीमध्ये आलेले होते, ते पत्र आपल्या हातामध्ये घेतलं. प्रवास करता 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 पैठण क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. पैठण क्षेत्र हे ज्ञानोबारायांचं आजोळ होतं. अर्थात ज्ञानोबारायांचे जे वडील आहेत विठ्ठलपंत, त्यांचं मामाचं गाव हे पैठण क्षेत्र. आणि त्या ठिकाणावरती कृष्णाजी पंत देवकुळे नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते. आणि त्या ठिकाणावरती ही चारही भावंड येऊन पोहोचले. प्रथमतः मामांनी त्यांना ओळखलं नाही. महाद्वारावरती उभे होते, आवाज दिला. कृष्णाजी पंत बाहेर येऊन पोहोचले. म्हटले, आपण कोण आहात आणि कुठून आलेला आहात? त्यावेळेला निवृत्तीनाथांनी सांगितलं, म्हटले, आम्ही विठ्ठलपंतांची 4 लेकरं आहोत. परिचय ज्या वेळेला लक्षात आला त्यावेळेला आतमध्ये बोलावलं. म्हटले, आपण या ठिकाणावरती कशाला आलेले आहात आणि तुम्ही 4घच जण आलात? विठ्ठल आला नाही, विठ्ठलाची धर्मपत्नी आली नाही, ते कुठं गेलेले आहेत? त्यावेळेला निवृत्तीनाथांनी संपूर्ण प्रसंग वर्णन करून सांगितला. आणि हातामध्ये असलेलं जे पत्र होतं ते पत्र दिलं आणि म्हटले, आम्हाला या ठिकाणावरून शुद्धीपत्र घ्यायचं आहे. ज्या वेळेला आम्हाला इथून शुद्धीपत्र प्राप्त होईल त्याच वेळेला आळंदीतली लोक आमचा स्वीकार करतील. कृष्णाजी पंतांनी ज्या वेळेला हे ऐकलं त्यावेळेला हृदय गहिवरून आलं. नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत आणि विचार करतात की एवढी कवळी कवळी छोटीशी 4 लेकरं पण किती लवकर आपल्या आई वडिलांच्या प्रेमाला पारखी होऊन गेली. आई वडील नाहीत, आप्त नाहीत, नातेवाईक नाहीत, स्वकीय नाही, कुणीच नाही. 4 भावंड जीवन जगतात. कुणाच्या आधारावरती? लक्षात आलं, भगवंत आहे ना, ज्याने जन्माला घातलं तोच यांचा सांभाळ करणार आहे. ज्ञानोबारायांवरती ज्या वेळेला ज्ञानोबारायांचं मुख पाहिलं त्यावेळेला ज्ञानोबारायांचं मुख असं लाल झालेलं होतं. कारण उन्हामधून प्रवास करून आलेली होती ही 4ही भावंड. ज्ञानोबारायांचे गाल लाल लाल झाले, तळहात लाल होऊन गेले. कृष्णाजी पंतांनी पाहिलं, जवळ घेतलं आणि नेत्रांमधून अश्रू वाहायला लागले आणि विचार करतात की किती दुःख यावं एखाद्यावरती. ही 4 लेकरं, यांचा काहीच अपराध नाही, पण तरी सुद्धा समाजाने किती अत्याचार अनाचार यांच्यावरती आरंभ करून दिलेला आहे. त्यांची ही अवस्था पाहिली त्यावेळेला सहन झालं नाही आणि म्हटले, तुम्ही काहीच चिंता करू नका, मी लवकरच घाटावरती धर्मसभेचं आयोजन करतो आणि तुम्हाला लवकरात लवकर मी शुद्धीपत्र मिळवून देईल. पण ज्ञानोबाराय म्हणायला लागले, म्हटले, शुद्धीपत्र मिळवण्यासाठी जर का आम्हाला आमच्या देहाचा सुद्धा त्याग करावा लागला तरी सुद्धा आम्ही तयार आहोत, पण आम्हाला शुद्धीपत्र हवं आहे. ज्ञानोबारायांचा हा त्याग ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला कौतुक वाटलं की किती छोटंसं वय आहे, लहान वय आहे, पण विचार निश्चय मात्र किती दृढ आहे. म्हटले, ज्ञाना तू चिंता करू नको, मी आहे तुझ्यासोबत. दुसऱ्या दिवशी पैठण क्षेत्रामध्ये जे पंडित होते, विद्वान होते, त्यांच्याजवळ जाऊन पोहोचले आणि सांगितलं, म्हटले, आपल्याला धर्मसभेचं आयोजन करायचं आहे. एक प्रसंग येऊन उपस्थित झालेला आहे. साऱ्या घटना वर्णन करून सांगितल्या आणि नागनाथ घाटावरती धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे. आणि ज्या दिवशी धर्मसभा भरवली तो दिवस होता वसंत पंचमीचा. शुभ मुहूर्त, शुभ तिथी निश्चित केली. धर्मसभा विराजमान झालेली आहे, भरलेली आहे. अनेकानेक महान पंडित शास्त्री विराजमान झालेले आहेत.
आणि साऱ्या गावामध्ये सुद्धा ही वार्ता जाऊन पोहोचलेली होती की कुणीतरी संन्याशाची 4 पोरं या ठिकाणावरती शुद्धीपत्र घेण्यासाठी आलेली आहे. आणि संन्याशाची मुलं आहेत हा विचार केल्याबरोबरच जरासं विचित्र वाटायला लागलं. शंका उत्पन्न झाली मनामध्ये आणि पाहू आता पुढे काय होईल, काय निर्णय धर्मसभा देईल ही उत्सुकता होती. म्हणून गावामध्ये असलेले सारे मंडळी घाटावरती एकत्रित जमा झाले. त्या 4ही लेकरांना पाहण्यासाठी भरपूर गर्दी जमा झालेली होती. सारे विद्वान विराजमान झाले. मध्यस्थानावरती निवृत्तीनाथ येऊन पोहोचले, ज्ञानोबाराय येऊन पोहोचले, मुक्ताबाई, सोपानदेव येऊन पोहोचले आणि एका रांगेमध्ये ही भावंड उभी राहिलेली आहेत. निवृत्तीनाथांनी आपल्या हातामध्ये असलेलं पत्र जमिनीवरती ठेवलं आणि पुन्हा पाठीमागे सरकले, हाताची घडी घातली आणि आपले नेत्र खाली जमिनीवरती केलेले आहेत. कारण पाहण्याचं सुद्धा धाडस नव्हतं किंवा परवानगी नव्हती. जणू काही ही 4 लेकरं म्हणजे कुणातरी शूद्राच्या घरी जन्माला आलेली आहेत अशी भावना त्यावेळी त्या मंडळींची होती. संन्यासाची मुलं आहेत की असा संन्यासी जो धर्मभ्रष्ट झालेला होता, ज्याने अनाचार केला, ज्याने पापाचरण केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ही 4 लेकरं जन्माला आलेली आहेत. म्हणून त्यांना स्पर्श करणं म्हणजे पाप केल्यासारखं मानलं जाईल. एवढी अशुद्ध अस्पृश्यतेची वागणूक या 4ही भावंडांना प्राप्त होत होती. निवृत्तीनाथांनी आधीच साऱ्यांना समजावून सांगितलेलं होतं, ज्ञानोबारायांना सांगितलेलं होतं. म्हटले, ज्ञाना, आपल्याला कुणालाही प्रत्युत्तर द्यायचं नाही. ते जसं सांगतील तो निर्णय स्वीकारायचा आणि परत आपल्या घरी यायचं. मुक्ताबाईला विशेष करून सांगितलं होतं. म्हटले, मुक्ता, तू जरी लहान आहेस तरी तुला कुठं काय बोलावं हे कळत नाही. अर्थात तू जे बोलतीस ते योग्य बोलतीस, पण धर्मसभेमध्ये जर का तू काही बोललीस तर त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला मला भोगावा लागेल. म्हणून मुक्ता, शांत राहायचं, काहीच बोलायचं नाही. साऱ्यांना समजावून सांगितलेलं होतं. 4ही भावंड विराजमान झाली, उभी राहिली. मार्तंडांनी ते पत्र हातामध्ये घेतलं, वाचलं. सारा प्रकार लक्षात आला. साऱ्यांनी पुन्हा एक वेळेला हातामध्ये शास्त्र घेतले, ग्रंथ घेतले आणि आता शोध घेत आहेत की शुद्धीपत्राचा निर्णय शास्त्रामध्ये दिलेला आहे का. शोध घेत आहेत, काहीच निर्णय लागला नाही. पण या 4ही भावंडांकडे ज्या वेळेला त्या ठिकाणावरती उपस्थित असलेल्या मंडळींनी पाहिलं, त्यावेळेला त्यांच्याबद्दल क्रोध, ईर्ष्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. एक पंडित आपल्या आसनावरून उठला आणि म्हणायला लागला, म्हटले, नावं काय आहेत रे तुमचे? आम्ही तर असं ऐकलं की संन्याशाची पोरं आहात, पण तुमची नावं काय आहेत सांगता का? त्यावेळेला निवृत्तीनाथांनी सांगितलं. म्हटले, माझं नाव निवृत्ती आहे, माझं नाव ज्ञानेश्वर आहे, माझं नाव सोपानदेव आहे आणि माझं नाव मुक्ताबाई आहे. हे ऐकल्याबरोबर सारी धर्मसभा हसायला लागली. एक जण म्हणायला लागला, म्हटले, तुमच्या वडिलांनी काही काम कोणतं चांगलं केलं की नाही माहीत नाही, पण एक काम उत्तम केलं की तुमच्यासारख्या चांडाळाला त्यांनी शुद्धतेची नावं दिलेली आहे. तुमच्या पित्याला माहीत नाही का की तुमची उत्पत्ती कशी झाली, तुम्ही कसे जन्माला आलात, कशा प्रकारचं पापाचरण केलं आणि त्याचा परिणाम की तुम्ही जन्माला आलेला आहात. तुमचा पिता तर चांडाळ होताच, नीच होता, पापी होता, पण त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यासारखीच ही 4ही लेकरं सुद्धा त्यानं या मृत्यूलोकामध्ये आणून अघोर पाप केलेलं आहे. ज्या वेळेला आपल्या वडिलांबद्दल ऐकलं ज्ञानोबारायांनी, सहन झालं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हटले, पहा, आम्हाला तुम्हाला जेवढी दूषणं द्यायची असतील तेवढी दूषणं द्या, पण आमच्या पित्याबद्दल एक शब्द सुद्धा वाईट बोलू नका, कारण आम्हाला माहीत आहे आमचे पिता कसे होते. ज्ञानोबारायांनी विनंती केली, पण सहन झालं नाही. कारण मनामध्ये असलेला राग, ईर्ष्या, क्रोध या लेकरांवरती काढायची होती.
विठ्ठलपंतांचं पांडित्य माहीत होतं, विठ्ठलपंतांमध्ये असलेली चातुर्यता माहीत होती, विठ्ठलपंतांचा अधिकार माहीत होता आणि हेच सहन होत नव्हतं. निवृत्तीनाथांचं नाव ऐकलं. म्हटले, तुझं नाव निवृत्ती आहे ना? मग म्हटले, निवृत्ती असून सुद्धा शुद्धीपत्र घेण्यासाठी इथं आलास का? तुझ्या नावाचा अर्थ तुझ्या मायबापाने तुला शिकवला नाही? निवृत्तीनाथ काहीच बोलले नाही. ज्ञानेश्वरांकडे पाहिलं. म्हणतात, ज्ञानेश्वर आहे ना तू? तू ज्ञानाचा ईश्वर असून सुद्धा या ठिकाणावरती तुला येण्याची वेळ आली, याचा अर्थ तुम्ही केवळ नावाने तुम्हाला ही उच्चता प्राप्त झालेली आहे, पण मुळात तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचा लवलेश सुद्धा नाही. तुमच्या वडिलांनी केवळ तुमची नावं चांगली ठेवली, पण कसं आचरण केलं पाहिजे हे मात्र त्यांनी शिकवलं नाही. सोपान देवांकडे पाहिलं. तू सोपान आहेस, तुझ्या नावाचा अर्थ माहीत आहे का तुला? सोपानदेव काहीच बोलले नाही. मुक्ताबाईकडे पाहिलं. मुक्ताबाईला बोलणार, पण लक्षात आलं तिला बोलणं उचित नाही, योग्य नाही. काहीच बोलले नाही. आता मात्र सारेजण शोध घेत आहे की कशा पद्धतीनं आता यांना शुद्धीपत्र द्यायचं की नाही. कारण शास्त्रामध्ये तसा काही उल्लेख केलेलाच नव्हता आणि असा प्रसंग सुद्धा प्रथम घडलेला होता. म्हणून शुद्धीपत्र द्यावं की न द्यावं हा विचार मनामध्ये. ज्ञानोबारायांकडे पाहिलं. ज्ञानोबारायांना राग आणण्याचा, क्रोध आणण्याचा प्रयत्न आता काही पंडित करायला लागले. म्हटले, तू ज्ञानेश्वर आहेस ना? ज्ञानाचं नियमन तू करतोस असा तुझ्या नावाचा अर्थ होतो. ज्ञाना, मला सांग, तुझ्या नावाचा अर्थ असा आहे की तू चराचरामध्ये तू व्याप्त झालेला आहे. मग मला सांग, तू खरंच तसा आहेस का? का नाव धारण करून केवळ शुद्धीपत्राचं नाटक करून तुम्ही तुमचं श्रेष्ठत्व या ठिकाणावरती सिद्ध करण्यासाठी आलेला आहात? त्यावेळेला ज्ञानोबारायांनी नम्रतेनं उत्तर दिलं. म्हटले, या चराचरामध्ये मीच व्याप्त आहे, तुमच्यामध्ये सुद्धा मीच आहे. या धर्मसभेमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आत्मरूपाने मीच स्थित झालेलो आहे. केवळ तुमच्यामध्ये असं नाही, तर पशु पक्षी प्राणी सकल विश्वामध्ये केवळ मीच आत्मरूपाने आत्मतत्वाने स्थित झालेलो आहे. ज्यावेळेला ज्ञानोबारायांच्या मुखामधून हे ऐकलं, त्यावेळेला त्या ठिकाणावरती उपस्थित असलेले भाविक ज्ञानोबारायांचा उदो उदो करायला लागले. म्हणायला लागले, पहा, तुम्ही ज्यांची परीक्षा घेत होता ना, तो ज्ञाना किती छोटा आहे, पण मनामध्ये किती उच्चतम विचार आहेत त्याचे. परिपूर्ण तत्वज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि केवळ तत्वज्ञान प्राप्त झालेलं आहे असं नाही, तर त्याची अनुभूती त्याने घेतलेली आहे हे त्याच्या बोलण्यातून लक्षात येतं. हे ज्यावेळेला ब्राह्मणाने ऐकलं त्यावेळेला सहन झालं नाही. म्हणायला लागला, याच्या बापाने याला पोथी पुराण वाचून हेच शिकवलं. यांच्या मुखामधून जर का हे तत्वज्ञान बाहेर पडत आहे, तर याचा अर्थ यांनी याची अनुभूती घेतलीच असेल असं काही होत नाही. लहानपणापासून यांनी यांच्या वडिलाच्या मुखामधून केवळ हेच ऐकलेलं आहे आणि हे ऐकून ऐकून याचं पाठांतर यांना झालेलं आहे आणि त्याचंच प्रदर्शन ते इथं करण्यासाठी आलेले आहेत. यात आश्चर्य काही नाही. ज्ञानोबाराय काहीच बोलले नाही. ज्ञानोबाराय केवळ एवढंच म्हटले की या चराचरामध्ये मी आत्मरूपाने व्याप्त झालेलो आहे, याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, अन्यथा ठेवू नका. पण जे सत्य आहे ते सत्यच राहील.